दरवर्षीच या चिखलदरा असेल किंवा मेळघाट असेल यामध्ये पाणी टंचाई, भीषण पाणी टंचाई असते. खूप मोठा त्या लोकांना सामना करावा लागतो पाणी टंचाईचा. आणि वारंवार तेच सांगत असतो की पाणी टंचाई निर्माण होण्याच्या अगोदरच आपण काही उपाययोजना केल्या पाहिजेत, परंतु प्रशासनाकडून तसं होत नाही. आणि प्रशासन नेहमीच्या प्रमाणेच जे काही त्याची प्रोसेस असते त्या प्रोसेस प्रमाणे चालते. मग शेवटी पाणी टंचाई गळत होते. मग या संदर्भात म्हणूनच अगोदर मी यापूर्वी मीटिंग घेतली होती, सूचना केल्या होत्या. आज सुद्धा त्या संदर्भात मीटिंग घेतली आणि बऱ्याच गावच्या जे काही पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत, मग काही ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊ राहिली, काही ठिकाणी योग्य नियोजन नसल्यामुळे होऊ राहिली, तर काही ठिकाणी सोर्स नसल्यामुळे, सोर्स आटल्यामुळे पाणी टंचाई होऊ राहिली. तर ज्या गावात आता पाण्याचा दुसरा सोर्स नाही त्या गावात पाणी टंचाईच्या निवारणाच्या संदर्भात टँकर लावण्याच्या सूचना दिल्या. आणि हे जे काही वारंवार पाणी टंचाई निर्माण होते दरवर्षीच, तर यासाठी कायम उपाययोजना करण्याच्या संदर्भात असा एक रोड मॅप करता येईल का, त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.